नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रकल्पग्रस्त ज्येष्ठ नागरिक संस्था जसकार यांचा 28वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। प्रकल्पग्रस्त ज्येष्ठ नागरिक संस्था जसकार यांचा 28वा वर्धापन दिन सोहळा जसकार येथील रत्नेश्वरी देवी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वादळवारा या दैनिकाचे संस्थापक संपादक श्री दाचा कडू गुरुजी होते। JNPD विश्वस्त रवी पाटील, रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री PJ पाटील, सारा कला क्रीडा संस्थेचे राजेश पाटील, पुंडे हायस्कूलचे चेअरमन कृष्णाजी कडू, उद्योजक दिनेश कडू, शिवसेना महालन विभाग प्रमुख मधुकर ठाकूर, सरपंच काशीबाई ठाकूर, उपसरपंच हेमलता ठाकूर, माजी सरपंच दामोशेठ घरत, माजी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश पालकर यांनी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याबद्दल मार्गदर्शन केले। सरकारचे उदासीन धोरण, वृद्धांना औषधाचा होणारा मोठा खर्च यावर त्यांनी प्रकाश टाकला। ज्येष्ठ नागरिकांना निधी नाही, आर्थिक तरतूद नाही, अनेक योजनांचे पैसे मिळत नाहीत याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला। JNPD विश्वस्त यांनी या संस्थेचे विशेष कौतुक करत सतत कार्यरत राहा, संवाद साधा असे सांगून JNPDच्या CSR फंडामधून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमात 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा, लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा आणि गावातील गुणवंत, कीर्तिवंत, गुणी नागरिकांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये भूतान येथे नोव्हेंबर 25 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक विजेत्या मैत्रेय राजेश्री गणेश मोकल यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दाचा कडू गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला। भजनात उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार श्री गणेश यशवंत ठाकूर यांना प्रदान करण्यात आला। श्री राकेश राजन ठाकूर याला जिल्हा स्तरावर शरीर संस्कृत स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले म्हणून त्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी केले। यामध्ये त्यांनी गेल्या 28 वर्षातील वाटचाली संदर्भात सखोल माहिती दिली आणि खरोखरच ज्येष्ठ नागरिक संघ जसकार यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असं सांगितलं। उपाध्यक्ष श्री भास्कर राघव तांडेल, सेक्रेटरी श्री प्रदीप काशीनाथ ठाकूर व खजिनदार श्री पंढरीनाथ म्हात्रे व सुरेश म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती। आवाज महामुंबईचा चॅनलचा मिलिंद खार पाटील, जसकार, उरण। पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जेव्हा ज्येष्ठांना त्यांच्या समस्या भेडसावू लागल्या त्यावेळेला काही देशांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावर ज्येष्ठ नागरिक चळवळ सुरू केली। आपल्याकडे ही चळवळ सुरू व्हायला 1999 साल म्हणजे आम्ही येते का आवाज काही माझे आपण बोलत नसेल त्याबद्दल आम्ही जाणार नाही, पण इथं जे आपण बघतो की सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ज्या असतात किंवा काय असतात, आता तुम्ही काही ज्येष्ठ काही देशात लाईन आम्ही आमच्या काही देशात लाईन आहोत, पण समाजात पण लोकांचा आहे त्याच्या समस्या समाजाच्या सारख्याच असतात। कोणत्याही भागात गेला, कुठेही ठिकाणी गेला तरी ज्येष्ठांच्या समस्या सारख्याच आहेत। पूर्वी आपण बघा की एकत्र कुटुंबामध्ये मोठी ज्येष्ठांची सेवा केली जाते, ज्येष्ठ एकत्र होतात। आता विभक्त कुटुंबामध्ये अशा पद्धतीने द्यावं की ज्या पद्धतीने 1 कोटी रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगला हॉल बांधण्याचा त्यांचा जो काही मानस आहे त्याचं स्वागतच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना शासनाने कायदा करायला पाहिजे अशी माझी आपणास विनंती आहे की आपण असा एक आग्रह करावा। मी आपला जास्त वेळ घेत नाही, खरोखर आपण सर्व ज्येष्ठ